मुंबईसह उपनगरामध्ये पावसाचा जोर. रेड अलर्टच्या इशाऱ्यामुळे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता. मुंबई, नवी मुंबई, पालघर, रायगडमधील शाळांना सोमवारी सुट्टी. मुसळधार पावसामुळे शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्याचा निर्णय. हवामान खात्याकडून पुढील 2 दिवस पावसाचा इशारा. वरळीमध्ये बीडीडी चाळ परिसरात झाड कोसळलं. दुर्घटनेत 3 जण जखमी. गाड्यांचं नुकसान. मुंबईमध्ये झाड कोसळून दोघांचा मृत्यू. गोरेगावमध्ये मुलाचा तर कुर्ल्यामध्ये वृद्धाचा मृत्यू. तब्बल 12 तासानंतर मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडी सुटली. प्रवाशांना मोठा दिलासा. महाडच्या सावित्री नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ. महाड शहरातील सखल भागामध्ये शिरलं पाणी. दापोली तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस. पावसामुळे दापोली शहराला पाण्याचा वेढा. प्रमुख राज्यमार्ग पाण्याखाली. रायगड जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार. पालीतील बल्लाळेश्वर मंदिरामध्ये पुराचं पाणी. रायगडच्या दिघी इथे मच्छीमारांची बोट बुडाली. बोटीतील सर्व मच्छीमारांना वाचवण्यात यश. कोल्हापूरच्या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये 9 फुटांनी वाढ. 20 पेक्षा अधिक बंधारे पाण्याखाली. पुढील 3 दिवस अतिवृष्टीचा इशारा. तळेगाव दाभाडे चक्क डांबरी रस्त्यातून उडाले पाण्याचे फवारे. विकास कामांची पोलखोल. नागरिकांचा संताप. रायगडमध्ये पुराच्या पाण्यात अडकलेल्या 22 नागरिकांना वाचवलं. तर कुंडलिका नदीच्या पुरात अडकलेल्या 125 जणांची सुखरूप सुटका. रत्नागिरीमध्ये जगबुडी नदी धोका पातळीच्या वर. खेडमध्ये पूरस्थिती तर नारंगी नदीला सुद्धा पूर. महाबळेश्वरमधील वेण्णा लेक तुडुंब भरला. महाबळेश्वर आणि पाचगणी वासियांचा पाण्याचा प्रश्न मिटला. रायगडमध्ये सलग 5व्या दिवशी पावसाचा जोर कायम. प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ. अंबा आणि कुंडलिका नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. उद्धव ठाकरेंना रामरक्षा वाचणं जमेना. उद्धव ठाकरे यांनी पुस्तक दिलं मागे. रामरक्षा आंदोलन म्हणजे पावसात पेटलेली ठिणगी. राम मंदिर लुटत असाल तर हिंदू माफ करणार नाहीत. रामरक्षा आंदोलनात उद्धव ठाकरेंचा इशारा. उद्धव ठाकरेंना राम आठवावेत एवढीच इच्छा होती. राममार्ग सोडल्यानं अधोगती झाली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंना डिवचलं. जालन्यामध्ये संत मुक्ताबाई पालखीचा रिंगण सोहळा संपन्न. टाळ मृदुंगासह हरिनामाचा अखंड जयघोष. हजारो भाविकांची हजेरी.